साहेब हे नेता म्हणून राहतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते सुनिश्चित राहतील. त्यांना मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता खूप वेग आलेला आहे. गेल्या 10 दिवसांपासून चर्चा ज्या आहेत, बैठका ज्या आहेत, त्यांचं सत्र सुरू होतं. भाजपचा गटनेता केव्हा निवडला जाणार आणि शपथविधीचा सोहळा हा केव्हा होणार याचं उत्तर अखेर मिळालेलं आहे. आज भाजपचा गटनेता निवडला जाईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. देवेंद्र फडवाला जे आहे ते आजपासून सुरुवात होईल. उद्या शपथविधी सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि आता भाजपचे आमदार जे आहेत एक एक ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे विधिमंडळामध्ये आणि त्यासोबतच भाजपला ज्यांनी पाठिंबा दिलेले आहे ते अपक्ष सुद्धा आता विधिमंडळामध्ये पोहोचतात. आशिष देशमुख आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. एक एक आमदार आता या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या बैठकीसाठी निघालेले आहेत. ते सुद्धा आता काहीच क्षणामध्ये इथे पोहोचतील आणि काहीच क्षणामध्ये या बैठकीचे सगळे अपडेट्स आपण TV9 मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय. आपण पाहतोय आता एक एक नेते यायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण आताच पाहिल्या आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यांवर उत्साह दिसतोय. एकूणच देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असावे अशी सगळ्यांची इच्छा असल्याचं आपण पाहू शकतो. भाजपचे पक्ष निरीक्षक विधान भवनामध्ये आता दाखल होणार आहेत आणि भाजपच्या कोर कमिटीची बैठक जी आहे ती थोड्याच वेळामध्ये सुरुवात त्याला होणार आहे. यासाठी भाजपचे सर्व आमदार जे आहेत ते आता एक एक विधिमंडळामध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे. तरुण नेता म्हणून, तरुण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस भाजपच्या बैठकीसाठी, कोर कमिटीच्या बैठकीसाठी आता निघालेले आहेत. अगदी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर गटनेता जो आहे तो निवडला जाईल. एकूणच आपण पाहतोय या ठिकाणी विधान भवनात सध्या पक्ष निरीक्षक दाखल होणार आहेत. निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे कालच मुंबईमध्ये दाखल झालेले होते आणि आता थोड्याच वेळात ते सुद्धा इथे येतील आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी गटनेता निवडला जाईल. गटनेते हे देवेंद्र फडणवीसच होणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आलेला आहे. काहीच वेळात ही बैठक सुद्धा सुरू होणार आहे. एकूणच आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला अगदी घवघवीत यश मिळालं आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपचाच मुख्यमंत्री असावा अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे आता भाजपचे नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असावे यासाठी आग्रही आहेत. नाही, मला असं वाटतं कोणाची नाराजी दिसायला कारण नाही आहे. कारण की देवेंद्र फडणवीसांचा मोठा त्याग आहे. जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं, आदरणीय एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. असा मोठा मनाचा मोठा माणूस आहे. मला असं वाटतं सगळ्यांना मोठं मन करून त्यांना साथ दिली पाहिजे आणि महाराष्ट्र हितासाठी देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री बनवलं पाहिजे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. देवेंद्र फडणवीसजीच उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. आज एक मताने त्यांची निवड होईल आणि पूर्ण ताकदीनं युवासेन पक्ष त्यांच्या सोबत आहे आणि मला असं वाटते कुठलाही घटक पक्ष हा नाराज नाही आहे. सगळेजण देवेंद्र फडणवीसचा चेहरा हा महाराष्ट्राला जरुरी आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी जरुरी आहे, म्हणून सगळे खंबीरपणे त्यांच्या सोबत. असं आहे, देवेंद्र पर्व 2014 ते 2019 होतच आणि 2.5 वर्ष जरी विश्वासघाताने महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासघाताने आणलेलं सरकार उद्धव ठाकरेंचं होतं, तेव्हा सुद्धा विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्रजीच होते आणि ते सुद्धा देवेंद्र पर्वच होतं. नंतर ते उपमुख्यमंत्री होते. त्यांनी सुरू केलेल्या प्रोजेक्ट्सला पूर्ण करण्याचं काम 2.5 वर्षातल्या आमच्या महायुतीच्या सरकारने केलं. आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र अधिक वेगाने विकसित करण्याचं काम, महाराष्ट्राचा समतोल विकास आणि सर्व समाज गटांचा विकास करण्याचं काम माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होईल. हा सगळ्या भारतीय जनता पार्टीला नाही, 13 कोटी जनतेला विश्वास. मला वाटतं आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज भाजपचा गटनेता निवडला जातोय. थोड्याच वेळामध्ये 11, 11:30 वाजता ती घोषणा होईल आणि सर्वच कार्यकर्ते, सर्व मतदार, सर्व महाराष्ट्र आज खुश आहे की त्यांना आज भाजप मित्रपक्ष महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे. अनेक लोककल्याणाच्या योजना आहेत त्या आम्हाला पुढे न्यायच्या आहेत. मोठी कामं आहेत ती आम्हाला पुढे न्यायची आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे. हिंदी में बोल दीजिएगा एक बार। देवेंद्र जी का नाम फाइनलाइज बताया जा रहा है। देवेंद्र जी दोबारा आपकी चुप्पी का मतलब क्या निकाला जाए?
सर आज बैठक एवढे नवीन आहे सर. देवेंद्र पर्वाला सुरुवात होईल उद्यापासून असं म्हणा. राज्यात देवेंद्र पर्व आता काय करलेलं साहेबाला, आता मी माझे 6 टर्म झालेत. मी 6वी टर्म माझी आता विधानसभेचा आमदार म्हणून मी काम करतोय. त्यामुळं आता एखाद्या वेळेस नक्कीच नेते मंडळी माझा विचार करतील असा मला विश्वास आणि खात्री. काही योगायोग किंवा मुहूर्त जुळून येईल असं वाटतंय का? हां, काही योगायोग किंवा मुहूर्त जुळून येईल असं वाटतंय का? काही योगायोगचा नाही. माझा तसा जर पाहिलं तर अधिकार आहे, तो हक्क आहे. कारण माझी 6वी टर्म आहे, मी सिनियर आहे आणि मला संधी मिळावं ही माझी अपेक्षा आणि माझ्या मतदारसंघातल्या जनतेची सुद्धा निश्चितपणे ती अपेक्षा आहे. तर देवेंद्र फडणवीस भाजपच्या बैठकीसाठी काही वेळापूर्वी निघालेले होते. त्यांचा ताफा या ठिकाणाहून निघालेला होता. तेव्हाची ही दृश्य आपण पाहताय. काही वेळातच ते बैठकीच्या ठिकाणी पोहोचतील, विधिमंडळामध्ये ते पोहोचतील. एक वॉर्ड अध्यक्ष, सर्वात तरुण नगरसेवक, 2 वेळा मुख्यमंत्री ते सक्षम विरोधी पक्ष नेता, असा देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास जो आहे तो राहिलेला आहे. आणि आता ही थेट आतली दृश्य आपण पाहताय. भगवे फेटे जे आहेत त्या ठिकाणी बांधले जात आहेत. एक जल्लोषाचं वातावरण, एक आनंदाचं वातावरण आज भाजपच्या गोटामध्ये पाहायला मिळतंय. कुणाची आतली दृश्य आपण पाहतो. या ठिकाणी फेटे बांधून एक वेगळं स्वरूप या बैठकीला देण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपमध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे. भाजप नेते इथे हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात फडणवीस सुद्धा पोहोचतील आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीमध्ये गटनेता निवडला जाणार आहे. यासोबतच भाजपच्या कोर कमिटीचे जे पक्षनिरीक्षक आहेत ते सुद्धा इथे दाखल होणार आहेत. तर काही वेळापूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे. विधिमंडळामध्ये ज्यावेळेला एक आमदार जे आहे ते पोहोचवते, जे चंद्रशेखर बावनकुळे यांचा हसतमुख असलेला चेहरा आणि त्यांच्यासोबत विनोद तावडे हे सुद्धा होते. हे दोघंही एकत्रितरित्या विधिमंडळामध्ये पोहोचले. एक आमदार आता या ठिकाणी पोहोचतात आणि प्रत्येकाकडून विश्वास व्यक्त केला जातोय की आजपासून देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे. अगदी थोड्या वेळाची अवधी आहे. 11, 11:30 पर्यंत चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. सुरुवातीला भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे. त्याच्यानंतर भाजपचा गटनेता ठरवला जाईल आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली सविस्तर माहिती दिली जाईल. अशी माहिती जी आहे ती भाजप आमदारांकडून या ठिकाणी दिली जाते. अगदीच एकूणच आपण पाहतो या घडामोडींना आता वेग आलेला आहे. इथे चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि आता हा ताफा आपण पाहतो देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस आता काहीच वेळामध्ये इथे पोहोचणार आहेत. त्याआधी हे सगळे नेते जे आहेत, जे आमदार आहेत, ते फेटे बांधताना आपल्याला पाहायला मिळतात. भगवे फेटे जे आहेत ते आमदारांना या ठिकाणी बांधले जात आहेत. एकूणच भाजपच्या कोर कमिटीची बैठक असो किंवा गटनेता निवडीची प्रक्रिया असो, या वेळेला आतलं वातावरण जे आहे ते भगवमय झालेलं असणार हे मात्र निश्चित. कारण भगवे फेटे जे आहेत ते या ठिकाणी प्रत्येक आमदाराला बांधले जात आहेत. आणि आता देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत. ही थेट दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय. देवेंद्र फडणवीस आता पोहोचलेत आणि थोड्याच काही क्षणामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीमध्ये काय होतं, काय चर्चा होते आणि एकूणच पक्ष निरीक्षक सुद्धा आता काहीच वेळामध्ये इथे दाखल होणार आहेत. निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी हे सुद्धा काही वेळात इथे पोहोचणार आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस इथे दाखल झाल्याचं आपण पाहू शकतोय. मोठ्या संख्येने इथे भाजपचे सगळे आमदार आणि कोर कमिटीचे जे नेते आहेत ते दाखल झाले. निरीक्षक जे आहे ते आता पोहोचतील. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेला आहे. देवेंद्र फडणवीस काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. यावेळेला ही निवडणूक जी आहे ती फार वेगळी ठरलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. 288 पैकी 132 जागा या भाजपनं जिंकल्या. या महाविजयाचे महाशिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार हा विश्वास सुरुवातीपासूनच भाजपचे नेते, आमदार जे आहेत ते व्यक्त करत होते. आणि आपण पाहताय नितेश राणे जे आहेत ते आता पोहोचलेले आहेत. एक आमदार आता या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि ताफा जो आहे देवेंद्र फडणवीस यांचा हा काही वेळामध्येच विधिमंडळामध्ये पोहोचेल. देवेंद्र फडणवीस भाजपच्या बैठकीसाठी आता दाखल झालेले आहेत. महत्वाची बातमी, अपडेट जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय. भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरुवातीला होईल आणि त्याच्यानंतर भाजपचा गटनेता निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. एकूणच वृषाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे यंदाची ही निवडणूक अतिशय वेगळी होती आणि या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीश यश मिळवून देण्याचं काम हे फडणवीसांनी केलं आणि त्यामुळेच आता त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात आहे. त्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक होते आणि या बैठकीसाठी आता देवेंद्र फडणवीस इथे दाखल झालेले आहेत. आत्ताच्या घडीची ही थेट दृश्य आपण विधानभवनाबाहेरची पाहतोय. सध्या देवेंद्र फडणवीस इथे दाखल झाले आहेत, त्यामुळे ते आता माध्यमांशी बोलतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.
भाजपचा गटनेता आज निवडला जाणार. केंद्रीय निरीक्षक जे मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून शिक्कामोर्तब केलं जाईल. भाजपच्या बैठकीसाठी फडणवीस हे आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत. महाविजयाचे महाशिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं आणि देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार. देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आणि त्याच्यामुळे आजचा दिवस हा फार महत्वाचा. आजची घटिका ही फार महत्वाची. कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात होईल. त्याच्यानंतर भाजपचा गटनेता जो आहे तो निवडला जाईल. देवेंद्र फडणवीस यांची गाडी थेट आता विधिमंडळामध्ये आतमध्ये गेलेली आहे. माध्यमांना कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाहीये. भाजपची गटनेता बैठक जी आहे ती अगदी काही वेळामध्ये सुरुवात होईल. मात्र त्याच्या अगोदर कोर कमिटीची बैठक जी आहे ती होणार आहे.